मोड घेऊन, मोड म्हणजे वळण, असे मोड शब्दांना मोड घेऊन लिहायला सुरुवात केली आणि ती मोडी लिपी तयार झाली. आणि ही भाषा फार प्रसिद्ध झाली, सोपी आहे, फक्त लिहायला सोपी आहे पण वाचायला क्लिष्ट आहे. की घाशीराम कोतवाल ह्या नाटकाला ऐतिहासिक पुरावा नाही, फक्त नाना फडणवीस ही फेमस व्यक्ती होती त्यावेळी, प्रसिद्ध हुशार म्हणून, पण काहीतरी वैयक्तिक कारणासाठी आम्ही त्यांची हे घेतलेली आहे कॅरेक्टर, म्हणून ती लग्न केली जायची. त्यात स्त्रियांचा खूपच त्याग होता. एका स्त्रीला जवळजवळ 14 वर्षापासून 45 वर्षापर्यंत तिनं मुलं जन्माला घालायची. तुम्ही जर्मन शिकता, फ्रेंच शिकता, तसं ती मोडी भाषा आपली इतिहासाची भाषा आहे आणि मुलं तयार होत आहेत, पण पुढं ते अभ्यास शिकलेल्या मुलांना स्कोप कसा देता ह्याची मॅनेजमेंट कमी पडते. की त्यांनी सरावासाठी कुठं जायचं, कुणाकडनं कागद आणायचे आणि त्यात त्यांना मेहनताना किती मिळा, म्हणजे पगार. पुण्यापासून पानिपतला जायचं, पानिपत म्हणजे दिल्लीच्या इकडे, तर दर टप्प्यावर कसं होतं, दर टप्प्यावर किती सैन्य येतं, त्या सैन्याचं खाणं जेवण, त्या सैन्याची प्रॅक्टिस, म्हणजे काम केलं तर इतिहास खूप चांगला रम्य आहे आणि पुढच्या पिढीला आवडेल असा आहे. तर तिचं केश गोपन झालं नाही, कारण ती सज्ञान नव्हती, म्हणून ती अंबाडा घालून लाल पातळ नेसून हिंडायची. तर तिनं पेशव्यांच्या घरात संस्कृत वाङ्मय, मराठी वाङ्मय, आपल्या हिंदू धर्मातले सगळे ग्रंथ वाचन, असे तिनं ग्रंथ वाचून वयाच्या 10व्या वर्षीपासून वयाच्या 35-40 वर्षापर्यंत सगळा असं मोठ्यांचा अभ्यास केला. आणि पूर्वी सावकारांच्याच मुली पेशवे का करत होते, जायच्या वेळी पैसा लागायचा आणि सावकारी करायची परवानगी पेशवेच देत होते. तर पेशव्यांना लढाईसाठी कर्ज पाहिजे ना, त्यांना असं नेसत्या वस्त्रादिशी शनिवारवाड्यात कैदेत ठेवलं. तेव्हा त्यांची आणि संगुणाबाईची गाठ पडली शनिवारवाड्यात. या बायकांचं मला खूप कर्तृत्व वाटलं की 200-300 वर्षापूर्वी एवढ्या लहान लहान मुली काम करतायत, असं करतायत, त्यांच्यावर काहीतरी नवीन पिढीला समजावं म्हणून मी ही पुस्तकं लिहिली. नमस्कार, सासे सखीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण बोलणार आहोत मोडी लिपीचा वारसा आणि इतिहासातील काही हरवलेल्या स्त्रियांच्या कहाण्या. त्यासाठी आपल्यासोबत आहेत मोडी लिपी एक्सपर्ट वैशाली फडणवीस, ज्या नाना फडणवीसांच्या वंशज आहेत आणि त्यांनी लिहिलेली काही पुस्तकं म्हणजे वतनदारी, कुलरक्षिता जीव आणि माझा मंदिर योग. नमस्कार काकू, तुमचं सासे सखीमध्ये खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. आज आपण मोडी लिपीबद्दल बोलणार आहोत. पेशव्यांच्या काळातली राज्यकारभाराची ही भाषा होती, तर मोडी लिपीचा काय इतिहास आहे? मोडी लिपीची सुरुवात देवगिरीचे राजे महादेवराव यादव यांच्या काळातले हेमाद्री पंत म्हणून पंतप्रधान होते, त्यांनी सुरू केले. हे लिखाणासाठी स्क्रिप्ट तयार केलंय. ह्याच्यामध्ये मराठीतलं व्याकरण, अनुस्वार, ऱ्हस्व दीर्घ, जोड शब्द असं काही नाही आहे. आणि ते श्रीलंकेला गेले होते व्यापारासाठी, तेव्हा येताना तिथं बाजरीचं बी आणि सिंहली लिपीचं कर्सिव्ह लिहित होते, सिंहली लिपीत. ते बघून त्यांना अशी कल्पना सुचली की आपणही असं मराठीचं कर्सिव्ह लिपीत लिहायला सुरुवात करूया. म्हणून त्यांनी मोड घेऊन, मोड म्हणजे वळण, असे मोड शब्दांना मोड घेऊन लिहायला सुरुवात केली आणि ती मोडी लिपी तयार झाली. मोड म्हणजे मोडी, म्हणून मोडी लिपी तयार झाली. आणि ही साधारण 700 वर्षापूर्वीची लिपी तयार झालेली आहे. आणि ह्या लिपीला पुढं इतकं सगळ्यांना ते सोयीचं पडायला लागलं, म्हणजे राज्यभाषाच झाली ती. हळूहळू 2 दुभाषे आले की प्रत्येकाच्या बरोबर लिहिताना जो शेजारी बसून लिहायचा ना, त्यांचा असिस्टंट, राजांचे असिस्टंट, त्यांना पटपट मराठीत लिहिता यायला लागलं. आणि म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर ही पहिल्यांदा राज्यभाषा झाली, लिखाणाची भाषा झाली. बोलतो आपण ह्याच्यातच, पण लिहिताना सुद्धा देवनागरी जी आहे, म्हणजे संस्कृत प्रचूर मराठी आहे, शब्द तसेच असतात, क ख ग घ ङ, फक्त त्याला काही शब्दाला मोड. आणि लिहिताना सरळ रेघ काढायची पहिल्यांदा आणि डावीकडनं उजवीकडं सरळ हात न उचलता, शाई फक्त बोरू घालायचा आणि शाईत न उचलता, बोटं न उचलता सरळ लिहित जायचं. हे या भाषेचं वैशिष्ट्य आहे. आणि इतकी पुढं प्रसिद्ध झाली की सर्व महाराष्ट्रभर घरोघरी राज्यभाषेचा तर मान मिळालाच. शिवकाळात, पेशवे काळात, पुढं इंग्रज काळात या भाषेला इतकं महत्त्व आलं की पटपट लिहायला तर इन शॉर्टमध्ये लिहिलं जातं. आणि ऱ्हस्व दीर्घ लिहा,
उकार वेगळे हो. काढा असं करताना वेळ पूर्ण जातो. विराम किंवा हा, असे काहीच नाही ना उद्गारवाचक त्याच्यात. चिन्ह हा. हे काही त्याच्यात नसल्यामुळं पटपट लिहिलं जायचं. त्यामुळे ही खूपच सुंदर झाली. पण म्हणजे जाधवांच्या काळापासून जी सुरू झालेली ही मोडीची लिपी आहे ना, ती पेशवाईत अत्यंत हस्ताक्षर सुंदर असलेली पुण्याची मोडी लिपी जास्त चांगली आहे. पुढं कर्नाटकात, गुजरातमध्ये जिथं जिथं पेशव्यांचे रिपोर्टर्स किंवा वार्ताहर जात होते लेख लिहायला. आता पानपतला जाताना कारकून असायचेच ना जमा खर्च लिहायला, मग ते मोडीत लिहायचे. दिल्लीला सगळीकडे ही भाषेचे पेपर्स आहेत आपल्या ऑल हिंदुस्थानात. आणि ही भाषा फार प्रसिद्ध झाली, सोपी आहे. फक्त लिहायला सोपी आहे पण वाचायला क्लिष्ट आहे. दर प्रत्येक प्रांतातले शब्द त्यात ऍड करून ती म्हणजे भाषा मोडी तयार आहे. लिपी पण समजा गुजरातमध्ये आहे किंवा कर्नाटकात आहे तर वेगवेगळी आहे. नाही, मोडी म्हणजे मराठी जे बोलतात हा. त्याचीच ही स्क्रिप्ट आहे ना. हो. तर आता गुजरातमधला जो कारभारी असेल तिथल्या म्हणजे गायकवाड पेशव्यांचे सरदार उदाहरणार्थ, तर त्यांना मराठी येतच होतं पण त्यांचं मराठी हिंदी टाईप असायचं. किंवा अच्छा. गुज्जूस शब्द त्याच्यात जास्त हा, यायचे, गुजराती शब्द लोकल शब्द जास्त यायचे. पण ते लिहिताना मराठीसारखेच. आणि सगळे मूळ जे आपली भाषा आहे, मूळ संस्कृतातूनच निर्माण झालेल्या 14-15 भाषा आहेत, हो. ते लिहिताना शब्द तसेच येतात. स्वर व्यंजन ग म ब न. गुजरातीमध्ये सुद्धा ग म ब न तसंच लिहिलं जातं, फक्त मोडी स्टाईल लिहिलं जातं, मोडी अच्छा. टाईप. कर्नाटकातले काय काय शब्द कानडी टाईप असतात, ते त्याच्यात लिहिले जातात. आता फारसीचं मोडी पण आहे. हम्म. हो. म्हणजे बादशाच्या काळात, आता दिल्लीपासून आपलं जे राज्यकारभार व्हायचा, साधारण सांगते पानिपतानंतर किंवा त्याच्या बाळादेवी शाहू महाराजांच्या वेळेपासनं मोडी दिल्लीच्या बादशाच्या तिथेही कारभार सुरू झाला ना. शाहू महाराजांचा कारकून तिथे होता, तो मोडीतच लिहायचा. पण तिथली लोकल भाषा फारसी मिश्रित मराठी व्हायला लागली. मग ते मोडीत लिहिताना तसं लिहिलं जायचं. आणि त्याचा तर्जुमा म्हणजे फारसी जे प्रॉपर लिहायचे, फारसी डावीकडनं उजवीकडे लिहितात, अरबी डावीकडनं उजवीकडे लिहितात. आणि ते मुघल शब्द जास्त असतात. मुघल लोक होते ना आपल्याकडे, मुघल कारभार होता, तुर्की कारभार होता. त्याच्यात आपले मराठीत ते शब्द इतके मिसळून गेलेत की आपल्याला ते कळतच नाही की अरबी शब्द आहेत, फारसी शब्द आहेत. पण त्यावेळेच्या मोडीच्या लिहिण्याची पद्धतीच फक्त ते शब्द येतात. तारीख, मौजुमे, नंतर फडणवीस. आता आमचं आडनावच फडणवीस आहे, फडणीस, पण बादशाह काय म्हणायचा, फडणवीस. इसे हा फरमान काढणारा माणूस म्हणून फडणवीस. मग त्याचा अपभ्रंश होत फडणीस असं झालं. पेशवाई प्रमुख सरदार. मग पेशवा हे आडनाव पेशवा हा फारसीच शब्द आहे. मग पेशवा म्हणजे प्रमुख. मग फारसीमध्ये पेशवा म्हणजे प्रमुख. आता पेशवा हे मोडीत लिहिलं, पण आपल्या इकडे आता पेशवा इतका शब्द मराठी रूढ झालाय की पेशवा हा मराठीच वाटतो. तारीख हा शब्द फारसी आहे, फारसी उर्दू फारसी आहे. म्हणजे असे शब्द मिसळत ही मोडी भाषा तयार झाली. 1800 पर्यंत ही तर रोजच्या व्यवहारात होती. तेव्हा आपलं भारत स्वतंत्र झाला, घरगुती लोक ज्यांना सवय होती पूर्वीचे, जे लिहित होते पहिल्यापासून, ते मोडीतच लिहित होते. पण सरकार दरबारी बंद झाल्यामुळे ती मोडीत गेली. म्हणजे आज तागायत आता 75 वर्ष झाली, लोकांना मोडी काय आहे हे माहीतच नव्हतं. 15-1 वर्षापूर्वी फक्त इतिहासाची भाषा लिखित लिपी म्हणून लोक बघत होते ना. पण शिवकाळातलं मोडी वेगळं आहे, पेशवे काळातलं वेगळं आहे, बादशाही काळातलं वेगळं आहे. असे मोडीत सुद्धा आता खूप प्रत्यंत. आता ज्ञानेश्वरांच्या वेळेचं मोडी आहे. अच्छा. हा, ज्ञानेश्वरांच्या सुद्धा काही पेपर्स मोडीत आहेत ज्ञानेश्वरीच्या वेळेचे. तर त्याचं लिखाण मोडीत आहे, पण ते संस्कृत प्रचूर मोडी असल्यामुळं ते जरा अवघड वाटतं. आणि ज्ञानेश्वरांची वेळची भाषा काय आहे सांगते तुला. ती म्हणजे मोडीच आहे पण प्राकृत. अच्छा. त्या भाषेला प्राकृत मोडी मराठी असं म्हणतात. प्राकृतात लिहिलंय म्हणजे आता विश्वात्मके गेवे हे मराठीच आहे, पण ते प्राकृत मोडी आहे. म्हणजे हा मराठी भाषेचाच एक उपभाग आहे. ते तर ज्ञानेश्वरीतला आपण सगळे वाचायला आलो तर आपल्याला ज्ञानेश्वरी वाचताना कळत नाहीत मराठीतले शब्द आहेत ते प्राकृत मोडी आहे. असं त्या भाषेचे जेवढे प्रकार आहेत ते सगळे मोडीत आहेत. जवळजवळ 700 वर्ष हे स्क्रिप्ट लिखाणाचं चालू होतं. म्हणजे त्यात इंग्रजी मोडी आलं. आता जेव्हा 1818 नंतर ब्रिटिशांचा कारभार सुरू झाला तेव्हा त्यात इंग्रजी शब्द ऍड झाले खूप. म्हणजे मराठीतले
प्रोनान्सिएशन इंग्रजी पण लिहिताना मोडी. लिहिताना मोडी. असे पण खूप कागद येतात. आणि अच्छा. आता आपली मोडी लयाला गेली होती म्हणून आम्ही मी जरा 84 पासून मोडीचा अभ्यास केला. हो. आणि नाना फडणवीसांच्यावर ते घाशीराम कोतवाल नाटक झालं ना, हा. त्यासाठी खरं मी मोडीचा अभ्यास सुरू केला की पुराव्याअभावी हे नाटक तयार झालंय. हम्म. त्यांनी असं पहिलं नाटकाच्या पहिल्याच टायटलला ते म्हणतात की घाशीराम कोतवाल ह्या नाटकाला ऐतिहासिक पुरावा नाही, फक्त नाना फडणवीस ही फेमस व्यक्ती होती त्यावेळेची, प्रसिद्ध हुशार म्हणून, पण काहीतरी वैयक्तिक कारणासाठी आम्ही त्यांचीही हे घेतलेली आहे कॅरेक्टर. आणि त्यावेळेस आम्ही त्याला ऑब्जेक्शन वगैरे ते बरंच घेतलं होतं. हो. पण मग हे खरं आहे का, ते गौरी बरोबर ते असे नाचलेले वगैरे काय काय दाखवलं होतं, ते आम्हाला पटलं नव्हतं. म्हणून मी म्हटलं आपण अभ्यास तर करून बघूया, नाना फडणवीस असे होते का. कारण पेशवाई किंवा त्याच्याही आधीपासनं एक एक माणूस, एक एक पुरुष, पहिली बायको मेली की दुसरी, अशी ट्रेडिशन शिवाजींच्या आधीपासून होती. फक्त श्रीरामानी, प्रभू रामचंद्रांनी एकपत्नी व्रत धरलेलं होतं. बाकी सर्व काळापत 2-2, 3-3 पत्नी प्रत्येकाच्या असायच्या. आणि त्याला कारण सुद्धा ते बरोबर होतं, कारण प्रजाजनन. कारण लढाईत आता तुम्ही सांगा 30-30, 40-40 हजार माणसं लढत असत. एका वेळी 10-10, 20-20 हजार लढाईत मरत होते. 15 ते 22 वर्षाची तरणी मुलं लढाईत जायची. पहिला मुलगा 22 वर्षाचा होईपर्यंत परत मुलगा व्हायला नको का, परत दर 6 महिन्यांनी लढाई. म्हणून ती प्रजा जास्त प्रमाणात निर्माण व्हावी म्हणून ती लग्न केली जायची. त्यात स्त्रियांचा खूपच त्याग होता. एका स्त्रीला जवळजवळ 14 वर्षापासून 45 वर्षापर्यंत तिनं मुलं जन्माला घालायची. म्हणजे इट्स मॅन्युफॅक्चरिंग कंपनी असं झालं होतं त्या काळात. आणि ती काळाची गरजच होती. म्हणजे पहिला मुलगा 22 वर्षाचा आणि शेवटचा मुलगा 2 वर्षाचा, 6 महिन्याचा सुद्धा असू शकतो. पण सर्वजण हे त्याग करूनच आपली मुलं लढाईला पाठवायचे, स्वराज्यासाठी, देशाच्या रक्षणासाठी लढाईत जायचे. आणि त्या काळात बालमृत्यू पण खूप होते. आजारीपण असायची, जन्माला येताना सुद्धा मरायच्या, स्त्रिया मरायच्या, मुलं मरायची. ह्यामुळं ही पद्धत त्यावेळेस 7-7, 5-5, 4-4 लग्न करायची पद्धत होती. आणि त्या काळचे जे मोडीचे काही काही पेपर्स आहेत, अमक्या बायका 2 महिन्यात मेल्या, बाळंतरोगानं, हे सगळं मोडीतच आहे. सगळे व्यवहार मोडीत आहेत, फक्त बायकांचं लिखित स्वरूपात जास्त लिखाण नाही आपल्याकडे. तुम्ही जसं म्हटलं सगळं मोडी लिपीमध्ये आहे, म्हणजे आपले काही ऐतिहासिक कागदपत्र असतील किंवा तेव्हाचा पत्रव्यवहार सुद्धा. सो तुमच्या मते आत्ताच्या जनरेशनला मोडी लिपी शिकणं किती महत्वाचं आहे त्यांच्यासाठी, त्यांना जर ही सगळी माहिती काढायची असेल, कारण सगळे तर डॉक्युमेंट्स आणि हे मोडी लिपीमध्येच आहेत. हे बघा, आता प्रत्येक ऑफिसमध्ये 700 वर्षाचे डॉक्युमेंट बघू शकतो आपण. पुणा ऑफिसला, पुणा आर्काईव्हचं ऑफिस जे आहे, पुरालेखा विभाग असं म्हणतात त्याला मराठीत, पण इंग्रजीमध्ये आर्काईव्ह म्हणायचे. तर त्या ऑफिसमध्ये, पुणा ऑफिसमध्ये सगळं पेशवे दप्तर आहे. त्यात शाहू महाराजांचे 5 कोटी पेपर्स पुणा ऑफिसला आहेत. बॉम्बे ऑफिसला 5 कोटी आहेत. हैदराबाद ऑफिसला 7 कोटी पेपर्स आहेत. मराठ्यांचा पत्रव्यवहार जेवढा सगळीकडे होता. आणि 700 वर्षापासून म्हणजे यादवांच्या काळापासूनचा पत्रव्यवहार सगळा मोडीत आहे. आणि जेवढे अवेलेबल होते त्या सगळ्याचं ब्रिटिशांनी एक एक ठिकाणी, प्रत्येक स्टेट वाईज, जिल्हा वाईज त्यांनी एक एक इमारत तयार करून आर्काईव्हची, म्हणजे पुरालेखागार, जुने कागद लिखण्यासाठी तिथे एक एक स्टोअर रूम केलेले आहेत. आणि त्या मेंटेन करत आहे भारत सरकार सुद्धा अजूनही. मग हे वाचायचं कसं, प्रत्येक व्यक्तीवरती. आता संभाजी महाराजांचा अभ्यास केला, शिवाजी महाराजांच्यावरती अभ्यास केला, रामदासांच्यावरती अभ्यास करतायत. मग हे सगळं लिखित वाङ्मय जे आपल्याला मिळतंय थोडं थोडं, कुणाच्या घरी कागद आहेत. सरदार लोक जे पूर्वी होते, आमच्याच घरी पूर्वी, म्हणजे पटवर्धनांच्याकडे, जाधवांच्याकडे, बडोद्याच्या गायकवाडांकडे, शिंदे सरकार, भाजी शिंदे यांच्या घरी कोट्यावधी पेपर प्रत्येकाच्या घरी आहेत. पण त्यातला काही थोडासाच भाग आपल्या मुलांना माहीत आहे. तर आता हा भाग वाचावा, यातनं काहीतरी चांगलं निष्पन्न व्हावं, यासाठी नवीन जनरेशनना हॉबी म्हणून जरी शिकलं तरी उपयोग आहे. म्हणजे तुम्ही जर्मन शिकता, फ्रेंच शिकता, तसं ती मोडी भाषा आपली इतिहासाची भाषा आहे. यातनं चांगलं काहीतरी मिळू शकेल ना. तोफा तयार करणे, तेव्हा काळात आपल्याकडे नावा तयार कसे करत होते. कालच्याच युट्यूबला बघा तुम्ही, एक आपल्या आर्मीतल्या लोकांनी पूर्वीच्या सरखीच लाकडाचीच नाव तयार केली, नारळाच्या याच्यापासून. ते काल मी युट्यूबला बघितलं. आणि ती आपल्या म्हणजे आत्ताच्या नवीन आरमारा इतकी प्रॉपर छान झालेली आहे. तसं जर नवीन मुलांना काही संशोधन करायचं असेल तर अगदी आवश्यक आहे. आणि असं करणाऱ्यांना सरकार आता मदतही करू शकेल.
जर नवीन मुलांनी जर शिकलं तर ते बिझनेस सुद्धा करू बरेच. शकतात ना. हॉबी म्हणून करता करता ते बिझनेस होऊ शकतो ना त्यांचा. हो हो. पण ते इवन जमिनीची पण कागदपत्र जमिनीचे मोडी तर लिपीमध्ये देवस्थानचे असेल खूप ना? आहेत. प्रत्येक देवस्थानला हम्म. 500 एकर 400 एकर जमिनी त्यावेळच्या राजांनी देवाला म्हणून दिलेल्या आहेत. हम्म. आमच्या बेलबागेतल्या मंदिराला नाना फडणवीसांनी स्वतःच्या खाजगी मालमत्तेतून 6 गावं इनाम दिली आहेत, की त्यात गावाचा जो रेव्हेन्यू म्हणजे येत होता जमा उत्पन्न, त्या उत्पन्नातलं एक 10% सरकार जमा करून 4%चा खर्च 4% त्या देवस्थानला खर्च करावा. देवस्थानच्या मेंटेनन्ससाठी, बरोबर. मंदिराची मेंटेनन्स, पूजा अर्चा, झाडलोट, दिवाबत्ती, नैवेद्य ह्यासाठी असे खूप कागद आहेत. करावा तितका अभ्यास आहे. लोकमान्य टिळकांनी लिहिलेले कागद आहेत, सावरकरांचे मोडीत कागद आहेत. आणि आपल्या इथे आहे, बाकी राज्यात पण असतील हो, बरेच कर्नाटकात कागदपत्र. आहे. दिल्लीला केवढं मोठं सबर ऑल इंडियाचं आर्काईव्हचं ऑफिस किंवा मोठं जिथे दिलेलं जिथे आहे. मराठ्यांचं मराठ्यांचं राज्य- तंजावर, काबूल, कंधार पर्यंत आहे. हम्म. आपली ह्याच्यात गेले ते ना का रघुनाथराव पेशवे गेले ते ना ह्याला अटकेला, अटक म्हणायचे पूर्वी, ते काबूलच्या अलीकडची बॉर्डर येते ना हम्म. तिथपर्यंत. मग तिथपर्यंत तिथनं तो गेले. पत्रव्यवहार झालाय इकडे महाराष्ट्रात, किंवा महाराष्ट्रातनं रघुनाथरावांना तिकडनं. झालेला तो काही पत्रव्यवहार तिथल्या कारभाऱ्यांचा राहिलेला आहे. फक्त ते अवेलेबल करून घेणं, त्याच्यासाठी जी खटपट करणं, हम्म. हे आता आमच्यासारख्या किंवा सरकारला दरबारी जाऊन त्याच्या हे करणं, आम्हालाही बघायचंय बाबा, आम्हाला याच्यासाठी काही मदत मिळू शकेल का. हम्म. फायनान्स मिळाला तर सगळी माणसं करतील ना. बरोबर. पहिल्यांदा तुम्ही पूर्ण शिका हम्म. आणि गव्हर्नमेंटची परीक्षा द्या. हम्म. गव्हर्नमेंट परीक्षा घेते दर 2-3 मोडी वर्षांनी. लिपीच्या हो, परीक्षा घेतात. होतात? आता अच्छा. 15 दिवसाचा ते कोर्स पण करतात, हम्म. पण 15 दिवसात येत नाही माझ्या मते. पण अक्षर ओळख आणि तुम्हाला किती गोडी आहे त्याच्यावर तुम्ही तुमचं कंटिन्युएशन करायचं. बरोबर. तुम्हाला सुरुवातीचे ते शिकवतात, पुढे तुम्ही कशात अभ्यास करणार आहे. नवीन अभ्यासक तयार व्हायला पाहिजेत ना. हो. हीच माझी तळमळ आहे. म्हणजे मी शाळातनं म्हणते मुलांना 18 ते 22 हे असं वय असतं की जे तुम्ही चटकीने शिकू शकता. हो. आता 50-60 नंतर वेळ लागतो. मी 5-7 मुलं शिकवली आहेत, 5-6 मुली पण शिकवल्या. हम्म. पण पुढं ते म्हणतात आम्हाला यातनं जॉब पाहिजे. जॉब करायला लागलं तर तुम्ही सुरुवातीला तुम्हाला कष्ट करायला लागतात. मी कुठे शिकायला गेले होते. हा. तुम्ही कशा शिकलात मोडी मी लिपी? 84 पासून नाना फडणवीसांच्या घाशीरामवरती मी हम्म. अभ्यास करायचा म्हणून माझं मी शिकले. अच्छा. आमच्या घरात एकही कागद नव्हता. अच्छा. नाना फडणवीसांचं सर्व रेकॉर्ड ब्रिटिशांनी आमच्या घरावर जप्ती आणली होती. हम्म. आणि त्या जप्तीत म्हणजे रुमाल म्हणजे कागद बांधायचे जे कापड असायचे कपडे, हम्म. त्या मांजरपाट कापडाला सुद्धा कापडासकट सुद्धा नानावाड्यातनं सगळं ब्रिटिशांनी नेलेलं आहे. हम्म. नाना फडणवीस मेल्यावर एक चमचा सुद्धा त्या नानावाड्यात ठेवला नव्हता. पळी साधी हम्म. भाजी ढवळायची पळी सुद्धा वाड्यात नव्हती. त्यांच्या या जीवला शेवटची जी पत्नी होती तिला लोहगडला कैदेत टाकलं होतं. हम्म. आधी शनिवारवाड्यात वर्षभर कैदेत होती, तेव्हा तिची त्या सगुणाबाईंची गाठ पडली. हम्म. आणि त्यांचे थोडासा एक मला सिक्वेन्स मिळाला म्हणून त्या सगुणाबाई पेशव्यांचं मी तुम्हाला म्हटलं की आपण त्यांचं नाव पण कोणाला माहित नाही म्हणून त्यांच्यावर मी लेख लिहिलाय. हो. आणि त्या बाई पण इतक्या हुशार होत्या आणि त्या जीवबाईंच्यावर लिहिलाय. हो, आणि तुम्ही त्या दिवशी बोललेलात पण हा. की त्या जीवबाईंबद्दल काळातल्या- तुम्हाला अभ्यास करायचा त्या होता म्हणून. काळातल्या ज्या काही अशा हुशार बायका होत्या त्या म्हणजे अंधारातच आहेत ना, कुणाला नावं पण नाही माहित माहिती. नाही. म्हणून मग मी त्यांच्यावर तर आता काम करते. पण काम करायचं म्हणजे मला मोडी शिकायला लागलं. हम्म. 84 पासून मी अभ्यास केला. आणि जेव्हा मी शिकत होते तेव्हा मंडळात किंवा पुण्यात कुठेही क्लासेस नव्हते. मी अंकल पियानोहून असं घरगुती कुणाला तरी विचारून हम्म. मी केलेले कागद जुळवून, शब्द जुळवून, अक्षरं जुळवून माझा मी केला. आणि इतिहासाचे अरा कुलकर्णी म्हणून एक सर होते पुणे युनिव्हर्सिटीचे हिस्ट्रीचे प्राध्यापक, अच्छा. ते म्हणले बाई तुम्ही सुंदर केलेत मोडीचं जे लिप्यांतर जे केलं ते सुंदर, आता तुम्ही थांबू नका. पण मला म्हटलं तुमचा गायडन्स पाहिजे, कारण माझं मी केलंय म्हणजे मला काहीतरी त्यात एखाद्या माणसाचं काही चुका असल्या तर बघायला पाहिजे. बरोबर. मग ते त्यांनी मला मार्गदर्शन केलं. मग 96 साली मी माझे इतिहास संशोधक मंडळाने परीक्षा घेतली 15 दिवसाचा कोर्स घेऊन. हम्म. ती परीक्षा दिली. 98 साली पुणे आर्काईव्हने एक परीक्षा घेतली, अच्छा. ती पण परीक्षा दिली. आणि ती परीक्षा दिल्यावर त्यांनी मला शासनाचं सर्टिफिकेट दिलं अच्छा. की तुम्ही करताय हे बरोबर आहे आणि तुम्ही चालू ठेवा. हम्म. मग मी बोर्डच लावला. म्हणलं आता कागद कुणाकडे मागायला द्यायचे, आपणहून कोण देत नाहीत असे आणून. बरोबर. म्हणलं लिप्यांतर करून मिळेल. आणि पहिला बोर्ड लावला 96 साली हम्म. जानेवारीत. मला गोंदवलेकर महाराजांची 2 पत्र आली
अच्छा. लिप्यांतर करून देता का म्हणून. मला इतका आनंद झाला की कुठलं तरी बाहेरचं तरी नवीन अक्षर वाचायला मिळतील. कारण तीच घरातली वाचून आमच्या नाना फडणवीसांचे 1-2 कागद कुणाकडनं तरी मिळवून मी वाचलेले होते. ते मी म्हणलं की हे जरा अवघड वाटतंय पण मला जमेल तेवढं करीन. पण त्या दिवसापासून आज तर आमच्याकडे खूप कागद येतात. हो, खूपच येतात. आणि मग ती जी जप्त झालेली कागद आणि ते सगळं होतं नाना फडणवीसांच्या वाड्यातली, तर ती पुणे आर्काइव्ह मध्ये सगळं रेकॉर्ड पुणे त्यांनी archive ट्रान्सफर मध्ये. केलं होतं. अच्छा. सगळ्यात सबंध महाराष्ट्राचं रेकॉर्ड त्यांनी कलेक्ट केलं की हे बघा 1818 मध्ये आपण पेशवाई बुडली म्हणजे आपण हारलो आणि ब्रिटिशांची सत्ता महाराष्ट्रात सुरू झाली. मग त्यावेळेला महाराष्ट्र काय होता शासन करायसाठी बॅकलॉग पाहिजे म्हणजे सगळी माहिती पाहिजे ना. हो. कसं शासन चालवतात, कसे पैसे मिळवतात, शासनाला कुठनं पैसे येतात, कोण सरदार किती पैसेवाले आहेत, कोणाकडनं किती टॅक्स घ्यायचा, रेव्हेन्यू कसा घ्यायचा, पिकाची मोजणी कशी करायची, याच्यासाठी त्यांना माहिती हवी होती. प्रत्येक सरदारांना त्यांनी हुकूम काढला की तुमच्या घरातले जे काय कागद असतील आणि तुम्ही जे काय शासन दरबारी टॅक्स म्हणून देता, टॅक्स नाही तेव्हा काहीतरी वेगळा शब्द होता, महसूल देता, तो सुद्धा फारसी शब्द आहे. तर तो जो महसूल तुम्ही देता तो आम्हाला तुमचा रेव्हेन्यू बघायचा आहे. म्हणजे आता ब्रिटिशांनी रेव्हेन्यू म्हटलंय तो आम्हाला बघायचा आणि त्यासाठी त्यांनी सगळ्यांचे कागद मागून घेतले प्रत्येकाकडनं. मग त्यात त्यांनी कुणाचे आहेत का जिवंत, कुणाचे गेलेत का, कोण नुसतंच खोटी नावं आपण शासन करतायत, शेती करतायत, किती कुळं आहेत. अच्छा. हो, सगळे सरदार काही शेती करत नव्हते. त्यांनी असे म्हणजे अशी कुळट नेमली ना, त्यांनी गडी ठेवले ते तू ही माझी शेती कर, मला दरवर्षी 10 पोती आणून दे. अच्छा. हा. अशी जी वहिवाट होती ना पूर्वी त्याला कुळ म्हणतात. अच्छा. आणि मग ते त्याच्यावरनं कुळाचं कलेक्शन करणारा म्हणून कुलकर्णी अशी आडनावं पण तयार झाली. गावचा मुख्य म्हणून तो पाटील. ते मी सगळं पुस्तकात लिहिलंय या वतनदारीमध्ये. अच्छा. म्हणजे त्यांचं काय काय काम प्रत्येकाचं नावावरनं जे काम होतं. आता आमचं फडणवीस, आम्ही फरमान करणारे, फरमानच्या ऑर्डर तयार करणारे म्हणून आम्ही फडणवीस. नंतर पेशवा मेजर काम करणारे. आता सबंध भारताचं ते प्रशासन चालवत होते ना आणि लढाई करून चालवायचं, राज्य जिंकायचं ते काम पेशवे करत होते. आणि शाहू महाराज राजे होते, शिवाजी महाराजांचा नातू. तो यांच्या कैदेत होता संभाजी महाराज गेल्यावरती, बहादूरशाह जफर यांच्या. आणि ते बहादूरशाह जफर गेल्यावरती त्यांनी दुसरे जे बहादूरशाह जफर आले, दुसरा म्हणजे पहिले गेले दुसरा त्यांचा मुलगा आला, तो एवढा शासनाला योग्य नव्हता म्हणून त्यांनी शाहू महाराजांना सोडलं. आणि मग मराठ्यांच्यात भांडणं व्हावीत, शाहू महाराज क्लेम सांगणार. त्याच्यानंतर ताराराणी राज्य करत होत्या, त्यांच्यात भांडणं व्हावीत आणि तो त्यांचा हेतू साध्य झाला. आणि शाहू महाराजांनी राज्यशासन चालवायसाठी अशी वतनं खूप दिली महाराष्ट्रात. ते राजे झाले. बाळाजी विश्वनाथ पेशवा म्हणजे भट, पहिले पेशव्यांचं नाव भट आहे, त्यांनी त्यांना मदत केली आणि ते खरे शाहू आहेत ते ठरवायला लागलं. तोतयाचे बंड म्हणून झालं तो. म्हणजे सदाशिवराव भाऊ पानपतात मेले याचा पुरावा सापडला नाही म्हणून तिथल्या एका त्यांच्यासारख्या दिसणाऱ्या माणसाने महाराष्ट्रात येऊन मी सदाशिवराव भाऊ आहे असं सगळ्या सिद्ध करायसाठी प्रयत्न केला. म्हणून मग तो तोतया ठरला खोटा. मग त्याचा सगळा पुरावा जमला. नाना फडणवीसांनी यांनी माधवराव पेशव्यांनी त्याचं सगळं खरं रूप बाहेर काढलं आणि त्यामुळे तेव्हाच्या काळातला तो तोतयाचे बंड असं त्याच्यावर मग नाटक पण झाले आपल्या ह्याच्यात ना इतिहासातलं. अच्छा. म्हणजे तोतया आहे का शाहू हे ठरवायसाठी त्याच्यावर प्रयत्न केले गेले. मग ताराराणीला कोल्हापूरचं राज्य दिलं. महाराष्ट्राच्या राज्याच्या 2 वाटण्या झाल्या शिवकाळातल्या. ताराराणीचं राज्य कोल्हापूरला सुरू झालं आणि सातारला शाहू महाराजांचं झालं. मग पुढं पेशवाई सुरू झाली शाहू महाराजांच्या नंतर. आणि शाहू महाराज कैदेत असल्यामुळं ते लढाई करू शकत नव्हते. लढाईचं शिक्षण त्यांना नव्हतं. हे ते फक्त राज्यशासन छान करत होते. लढणारे म्हणून बाळाजी विश्वनाथ, बाळाजी बाजीराव हे जे पेशवे नेमले त्यांनी लढाया जिंकून राज्यात वाढ करायची, राज्य संरक्षण ठेवायचं, याच्यासाठी व पेशव्यांची निर्मिती झाली. पुढे अष्टप्रधान झाले. सगळं त्या पुस्तकात मी अभ्यास करून दिलंय. अच्छा. कुठलं वतनदारीमध्ये म्हणजे अगदी बाबराच्या आधीपासूनच सिंधचा राजापासून लिहिले. मोडीचं सगळे वाचायला तुम्हाला कमीत कमी 700 वर्ष म्हणजे 700 वर्षाचा तरी अभ्यास करायला पाहिजे. म्हणजे आपल्याकडे 700 वर्षाचं लिखित स्वरूपात बऱ्याच प्रमाणात मिळतंय. आता दौलताबादचं जळलंय सगळं म्हणतात पण
निजाम स्टेटमध्ये काही मिळू शकतं, कुणाच्या घरोघरी कागदपत्र मिळू शकतात. हो बरोबर. शोध मोहीम घ्यायला लागते. पण किती तुम्हाला तुमच्या माहितीनुसार किती लोक आहेत ज्यांना मोडी लिपी आहेत आता आमच्या म्हणजे माझ्यासोबत आता तर जवळजवळ 101 मुलं दरवर्षी तयार होत आहेत. भारतीय इतिहास संशोधक मंडळी क्लासेस घेत आहेत. त्याच्यानंतर आर्काईव्हचे पण प्रत्येक गावा म्हणजे शहरात जाऊन जिल्हा वाईज ते क्लास वर्ग घेतात आणि मुलं तयार होत आहेत. पण पुढं ते अभ्यास शिकलेल्या मुलांना स्कोप कसा द्यायचा ह्याची मॅनेजमेंट कमी पडते. की त्यांनी सरावासाठी कुठं जायचं, कुणाकडनं कागद आणायचे आणि त्याचं त्यांना मेहनताना किती मिळावं म्हणजे पगार. मेहनताना पगार शब्द पण फारसी आहे. मेहनताना आपला शुद्ध मराठी तो किती मिळावा हे ठरवलं ना सरकारने तर आता नवीन जनरेशनची मुलं काम करतील. समजा महिना 15-20 हजार रुपये पगार देतो आम्ही, 8 तास मोडीच्या प्रत्येक ऑफिसमध्ये तुम्ही लिप्यांतर करायला जा असं म्हणलं तर मुलं तयार होतील ना. प्रत्येक मोडीच्या पत्रातलं चांगलं, त्या राजाचं कर्तृत्व चांगलं, त्यातली भांडणं, त्याचे दोष, त्या घरातली भांडणं जर वाचली तुम्ही तर ती ठेवून द्यायची, लक्षात टाकून द्यायचं. परत त्याच्यातनं पॉइंट भांडणाचे मुद्दे काढून परत आपल्या दुही करायला नको असं आमचं म्हणणं आहे. काहीतरी प्रत्येक माणसात दोष असतोच ना, राजातही असतो, प्रधानातही असतो, पण ते कशाला काढायचं. आता त्यावेळेच्या कितीतरी बांधकामं चांगली आहेत. शिवाजी महाराजांनी बांधलेला सिंधुदुर्ग आहे, सुवर्णदुर्ग आहे. मग त्याच्यावर तुम्ही जर अभ्यास केलात कसे गड केले, समुद्रात बांधले, कसे दगड आणले, कुठनं आणले. मी आता 2 मुलांना सांगते ना की तुम्ही मॅनेजमेंट फॉर वॉर म्हणजे आता इंग्रजी बोलतात मुलं म्हणून हे सांगते त्यांना की लढाईचं नियोजन कसं होतं. पुण्यापासून पानपताला जायचं, पानिपत म्हणजे दिल्लीच्या इकडे, तर दर टप्प्यावर कसं होतं, दर टप्प्यावर किती सैन्य यायचं, त्या सैन्याचं खाणं जेवण, त्या सैन्याची प्रॅक्टिस किती मॅनेज करायला लागत असेल. त्याच्यासाठी नेणारे आचारी पाणके आपल्या बरोबर, ते धान्य, त्यांची स्वच्छतेची सोय, जनावरांची स्वच्छता. हो सोबत जनावर घोड्यावरच जायचे ना. तोफाचे गाडे नेले तर ते दारू गोळा कसा नेत होते, त्याच्यासाठी किती माणसं होती. त्याचं प्रात्यक्षिक नको का, रोज प्रॅक्टिस नको का. जाताना एकदा 10 मैला रोज सकाळी थोडा वेळ तो पुढून बघायची, हाताऱ्यांची स्वच्छता करायची, हे करायचं, सराव करायचा, ताली ढाल तरवाई धनुष्यबाण चालवायचा. हे कसं करत होते, किती मैलावरती आपण विश्रांती घेत होतो. 2-4 कागद वाचले की इथनं आता आम्ही गेलो शिरवळला, म्हणजे 50 किलोमीटर झाला आत्ताच्या हिशोबात. तर त्या एक मनुष्य एका दिवसात काही 50 किलोमीटर जात नाही, घोडाही जात नाही. म्हणून आता तुम्ही जे म्हणताय ना, आपलं पुन्हा शनिवारवाड्यापासून बालेवाडी, उदाहरणच देते मी, बालेवाडी हे 12 किलोमीटर येतं आत्ताच्या हिशोबाप्रमाणे. म्हणजे एक मनुष्य सकाळी जर 8 वाजता तिथनं निघाला शनिवारवाड्यापासून चालत, तर बालेवाडीला यायला 11-12 वाजतात. 12 किलोमीटर चालतो एक मनुष्य, सराव भराभरा चालला तर. म्हणजे 6 तास लागले, 4-5 तास त्याला लागतात. मग 5 तासांनी त्याला इथं विश्रांती. सैन्य चाललं ना, आता कोकणात जायचं तर बालेवाडी किंवा ह्या घाटातनं जायला पाहिजे ना, इथल्या डोंगर उतरून जायचंय ना मावळात. तर 7 किलोमीटरवर एक पडाव म्हणून ही गाव आहेत. दर 7 किलोमीटर 8 किलोमीटरवर एक गाव, 100,000 माणसाची एक वस्ती. त्या वस्तीतल्या माणसांनी आता इथं आम्ही आलो तर तुम्ही आम्हाला पाणी देणार, चहा देणार. तसंच त्यावेळेचं काय गुळ पाणी देतील विश्रांतीसाठी. वडाच्या झाडाखाली बसा, तुमच्या जनावरांना दाणा पाणी घाला. म्हणजे असं जे करत करत जे पानिपतापर्यंत गेले, त्या मॅनेजमेंटवरती कोणतरी पुस्तक करावं अशी माझी इच्छा आहे. अभ्यास करायला त्याला कागद मिळतील, पण खूप कागद शोधल्यावर 4-5 कागद मिळतील ना. लढाईचं असं सेक्शन वाईज ब्रिटिशांनी केलं नाही, फक्त संकलन केलंय. त्याचे भाग करून त्यातला महत्वाचा भाग आपल्याला जो हवाय तो घेऊन त्याच्यावर अभ्यास करायला पाहिजे. पण म्हणजे हे खूप छान आहे काम. तुमच्या पुढच्या पिढीला हे कळेल ना की आपली मॅनेजमेंट कशी होती. आता आरमाराचं कसं होतं, इथनं मीठने व्यापार जायचा आपल्याकडनं, इसवी सन पूर्वापासून जायचा ना. 3ऱ्या शतकापासून आपला इस्तंबूल पर्यंत जायचा व्यापार. सिल्क रूट आहे, चीन मधनं निघालेला इस्तंबूल पर्यंत जायचा, म्हणजे इराण पर्यंत जायचा आपला माल. मग ते कबिले कसे जात होते हे सगळं इतिहासातच आहे ना. नालंदा विश्वविद्यापीठ सळलं, मग त्याचे कागद आता त्यांना कसे मिळाले, तर आपल्याकडे तेव्हा चीनी अभ्यासक येत होते. चीनमध्ये आपले कागद गेलेले आहेत ना, त्या अभ्यासकांनी त्यांच्या देशात नेलेले आहेत ना. आपलं सगळं जळलंय,
पण आपल्याला तिथे सुद्धा मिळू मिळू शकतात. शकतात हा. तिकडे रेफरन्स. संपूर्ण युनिव्हर्सिटी 6 महिने जळत होती. हम्म. नालंदा विश्वविद्यापीठ तुम्ही युट्यूबवर बघू शकता. बघा 3000 इसवी सन पूर्व 200-300 वर्षापूर्वी. म्हणजे काम केलं तर इतिहास खूप चांगला हो. रम्य आहे आणि पुढच्या पिढीला आवडेल असा आहे. सगुणाबाईंबद्दल तुम्ही बोललात, तर त्यांच्याबद्दल आम्हाला काय माहिती सांगाल? सांगते. सगुणाबाई पेशवे या पहिले बाजीराव पेशवे यांची सून, म्हणजे नारायणराव पेशवे, रघुनाथराव पेशवे, नंतर रामचंद्र आणि जनार्दन ही पहिल्या बाजीराव पेशव्यांची 4 मुलं. त्यातले रघुनाथराव आणि नानासाहेब पेशवे सगळ्यांना माहीत आहेत. रामचंद्र हे बाल मृत्यू झालेले आहेत. जनार्दन हा त्यांचा 4था मुलगा, तोही 14-15 वर्षापर्यंत चांगला होता आणि पुढं मग कर्नाटकच्या लढाईहून येताना ते वारले. आणि त्यांच्या पत्नी या सगुणाबाई पेशवे. अच्छा. त्या त्यांचा जन्म 1737 मधला आहे आणि त्यांचं लग्न 1744 मध्ये जनार्दनशी लग्न झालं, जनार्दन पेशव्यांशी. आणि जनार्दन पेशव्यांचं कर्तृत्व म्हणजे ते लहानच होते, 14-15 वर्षाचे असतानाच वारलेले आहेत. पण त्यांनी बाजीराव पेशवे जेव्हा रावेतखेडीला आजारी पडले तेव्हा काशीबाईंच्याबरोबर जाऊन त्यांचं अंत्यविधी वगैरे केलेला आहे. त्यांची नुकती मुंज झाली होती आणि त्यांना काशीबाईने म्हणजे त्यांच्या आईने आपल्याबरोबर नेऊन बाजीराव पेशव्यांचा अंत्यविधी करून परत पुण्याला आणलं आणि मग त्याच्यानंतर या सगुणाबाई पेशव्यांशी लग्न झालं. त्या सावकाराच्या मुलगी अनंतराव साठे, भिडे, अनंतराव भिडे यांच्या त्या मुलगी सावकार, सातारचे सावकार होते ते मोठे. आणि सावकारांच्या मुलीचं लग्न ह्या जनार्दनशी केलं आणि त्याच्यानंतर 1844 ते जनार्दन वारलेले, 1744 वारलेले. आणि ते कर्नाटकाच्या स्वारीहून येताना विषमज्वरानं म्हणजे टायफॉइडनं ते वारलेत. त्याच्यानंतर तेव्हा ह्या 9 वर्षाच्या होत्या. 10व्या वर्षीपासनं त्या सज्ञान झाल्या नव्हत्या म्हणून त्यांचं केशवपन केलं नाही. ही पहिली इतिहासातली घटना आहे की पती गेल्यानंतर जे केशवपन व्हायचं, अलवाण नेसलं जायचं, म्हणजे विधवेचं जीवन होतं तिला, तर तिचं केशवपन झालं नाही कारण ती सज्ञान नव्हती. म्हणून ती अंबाडा घालून लाल पातळ नेसून हिंडायची. आणि ती पहिल्यापासून हुशार होती, तिला लेखन वाचन याची आवड होती आणि ती पेशव्यांची सून होती. माहेरची चिकार श्री सावकाराची मुलगी आणि सासरची पेशव्यांची सून. यामुळे पैशाची, अडक्याची किंवा अन्नपाण्याची विधवा म्हणून काही ददात नव्हती. पण तिनं मग काय केलं की आता आपल्याला काय पुढं आशा आहे, नवरा नाही, मूल नाही, फक्त पेशव्यांची सून हेच म्हणजे तिचं ओळख. तर तिनं पेशव्यांच्या घरात संस्कृत वाङ्मय, मराठी वाङ्मय, आपल्या हिंदू धर्मातले सगळे ग्रंथ वाचन असे तिनं ग्रंथ वाचून वयाच्या 10व्या वर्षीपासून वयाच्या 35-40 वर्षापर्यंत सगळा पोथ्यांचा अभ्यास केला, वाचन आणि यात्रा करून त्या धर्मक्षेत्रावर जाऊन त्या धर्मक्षेत्रांच्या माहित्या गोळा करून वाड्यातल्या लेखनिकाला बोलवून पोथ्या लिहून घेतल्या. आणि शनिवारवाड्यात 3-4 हजार पोथ्याचा तिनं संग्रह केला. आणि तिनं शनिवारवाड्यात बाजीराव पेशव्यांच्या म्हणजे त्या काळापासून बाजीराव पेशवे गेलेले ऐकले होते तिनं, पण त्याच्यानंतर झालेल्या सर्व चांगल्या घटना, सगळ्या दुःखद घटना या तिनं पचवल्या, म्हणजे पाहिल्या समक्ष स्वतःच्या डोळ्याने. आणि सवाई माधवरांच्या लग्नापर्यंत ती होती, पण सवाई माधवराव फार हट्टी होते, आई नाही वडील नाही, त्यामुळं सवाई माधवराव नाना फडणवीसांनीच वाढवलेले. कारण ते म्हणजे नारायणराव पेशव्यांचा खून झाला होता, म्हणजे त्यांचे वडील सवाई माधवरावांचे आणि त्यांची आई गंगाबाई. तर ते 3 वर्षाचे असतानाच आई गेली होती, त्यामुळे लाडात वाढलेले पेशवे होते ते. आणि त्यांचं पालनपोषण या सगुणाबाईंनीच केलेलं आहे, पार्वतीबाई आणि सगुणाबाईंनी. आणि त्या पुरंदरला राहिल्या त्या मुलाचं पालनपोषण करायला. त्यांचं मग मोठे झाल्यावर जरा ते 17-18 वर्षाचे झाले तेव्हा या जरा थकल्या होत्या, पण ह्यांचं त्या सवाई माधवरांचं वैचारिक मतभेद व्हायला लागले. म्हणून त्या म्हणल्या मी आता राहत नाही इथे. म्हणून त्यांनी सातारजवळ वडूच म्हणून गाव आहे, त्या गावी जाऊन राहिल्या. मग तिथं त्यांनी परत आपलं धार्मिक काम सुरू केलं. आणि सवाई माधवरांच्या लग्नाला सुद्धा आल्या नाहीत, इतकं म्हणजे त्यांना काहीतरी राग आला होता त्यांच्या वागण्याचा. पण ह्या बाई इतक्या हुशार होत्या की त्यांनी एवढ्या मोठ्या प्रवासात न्यायला
काड्याश पेटीत म्हणजे काड्यापेटी किंवा छोट्या पेटीत मावण्या एवढ्या ग्रंथपोथ्या धार्मिक पोथ्या तयार करून घेतल्या त्या. बापरे. आणि पोथ्याचं कलेक्शन, वाचनाची आवड, आणि राजकारणात त्यांनी कधीही भाग घेतला नाही, सत्तेत त्यांनी भाग घेतला नाही. मी पेशवे घराण्यातले, मला काहीतरी पाहिजे असं त्यांनी कधीही मागितलं नाही. आणि वडूतला त्या 35-40 वर्षी यात्रा करायला म्हणून त्र्यंबकेश्वरला जाणार होत्या, पण पार्वतीबाई पेशवे वारल्यामुळं त्यांच्या बरोबरपेक्षा त्या सासूबाई लागायच्या ना, त्यांना जाऊबाई लागायच्या, पार्वतीबाई चुलत जाऊबाई. तर त्यांच्या सहवासात त्या होत्या. त्याचा त्यांना म्हणजे दुःखानं त्या कचल्या आणि हाय तेव्हा जवळजवळ 50च्या झालेल्या होत्या. आणि त्या 35 वर्ष पेशव्यांच्या घरात राहून अत्यंत सात्विकपणानं जगल्या. कधीही भांडणं, इस्टेटीसाठी हक्क काहीही त्यांनी मागितलं नाही. माहेरी तर अजिबात गेल्या नाहीत मिस्टर गेल्यापासनं. म्हणजे नवऱ्याचा मृत्यूनंतर साधारण बायका माहेरी जातात, तशाही त्या गेल्या नाही. शनिवारवाड्यात राहून धार्मिक कृत्य करून, यात्रा करून, लोकांना दान धर्म करून आपलं जीवन व्यथित केलं. अत्यंत आदर्श बाई त्या होत्या. पण तिला बिरुदावली काही नाही, राजाची मुलगी असं झालं नाही ना, सत्तेवर नव्हते ना, त्यामुळे त्या अप्रसिद्ध राहिल्या. म्हणजे कुठे उल्लेख नाही. म्हणजे त्यांच्याबद्दल काय लिहिणार लोक. त्या अभ्यासकच होत्या त्या काळातल्या. इतक्या पोथ्यांचं, इतक्या संस्कृत पोथ्याचं मराठीत लिप्यांतर करून घेणं म्हणजे 250 वर्षापूर्वी 300 वर्षापूर्वी त्या बहिणी हे काम केलंय. आणि त्या सर्व पोथ्या खूप ठिकाणी कलेक्शन आहे ह्या पोथ्यांचं सुद्धा. संग्रह आहेत खूप ठिकाणी. ते मी वाचलं म्हणून म्हणलं ह्या बाईंच्यावरती आपण थोडंसं लिहावं, म्हणजे ह्या बाई तरी प्रकाशात येतील. आणि नुसतं विधवेचं जीवन किती लहान वयापासून बघा ना, 9-10 वर्षांच्या त्या मुलीला. आणि हे काम त्यांचं खूप छान आहे. आणि पेशव्यांच्या घरात असल्यामुळे त्यांना त्या लिखाणासाठी लागणारं मटेरियल वगैरे ते सगळं मिळालं. आणि वयाच्या वडूतलं त्या म्हणजे सातारजवळ तिथं त्यांचं देहावसान झालं मग. अच्छा. पण अत्यंत साध्या होत्या त्या, म्हणजे धर्माचं त्यांचं फार प्रेम होतं. काकू, तुम्ही जीवबाईंचा पण उल्लेख केला, तर त्यांच्याबद्दल आम्हाला अधिक माहिती द्या. सांगते ना. नाना फडणीस जेव्हा म्हणजे आता त्यांची 7वी-8वी बायको होती, ती आजारी पडली, विषमज्वरानं आजारी पडली. आणि नानांना फॅमिली सुख काही नव्हतं. पहिली बायको पानपताहून आल्यापासनं आजारी पडून गेली. दुसरी बायको सावकार बाईच्या गाडगिळांची केली, तिला एक मुलगा झाला. तेव्हा नाना 20 वर्षाचे होते. त्याच्यानंतर ती पण बाळणपणात गेली, तो मुलगाही गेला. तिसऱ्या बायकोला एक मुलगी झाली, अन्नपूर्णाबाई म्हणून त्यांचं नाव होतं. त्याही अशाच आजारानं गेल्या. म्हणजे 3 बायका गेल्यावर नाना नाराज झाले. मग म्हणले आता आपल्याला आई नाही घरात, जेवायला घरात कोण आहे. मुख्यमंत्र्याची पोस्ट असली तरी 12 वाजता जेवायला पाहिजे ना. आणि त्यांना म्हणजे आता आपण म्हणतो तसं पोटसुळीचा आधार होता, म्हणजे त्यांना अल्सर होता पोटाचा. त्यामुळे त्यांना म्हणजे पथ्यानं राहायला लागायचं नानांना. तर घरी बनवलेलं सगळं खात होते. आणि म्हणून त्यांनी पुन्हा तुळशीशी एकदा लग्न केलं नाना फडणीसांनी, की आता आपण इतक्या पत्नी मरतायत तर आपण एकदा तुळशीशी लग्न करूया. म्हणजे आपल्यावर काही कर्मठपणा जे लोक म्हणतात, इतक्या बायका मारतो, इतक्या बायका मारतात, त्याच्याशी लग्न असे काहीतरी प्रचार निघाले होते. म्हणून त्यांनी तुळशीशी लग्न केलं. मग पार्वतीबाईंनी सांगितले, नाना आता तुम्ही अजून एक विवाह करा. 5 आणि 6 विवाह केले, पण त्या बायका पण अशा विषमज्वर, देवी अशा ह्याच्यातच वाढलेल्या आहेत. आता मला मूल होणार नाही, मी म्हातारा झालो म्हणजे 40चा, तर माझ्या घराचा वंश चालायसाठी त्यांनी 8वं लग्न केलं. त्या बाईंना टीबी निघाला त्या बायकोला नंतर. म्हणून त्यांनी हे 9वं लग्न केलं. आणि ती वैशंपायन, सुवर्णदुर्गचे वैशंपायन म्हणून होते. खरं हिचं लग्न म्हणजे जादू चिरागच आहे. कारण सवाई माधवरावांची पहिली बायको वारली, ती यशोदा म्हणून होती ती. आणि सवाई माधवरावांना आता पुन्हा लग्न करायला पाहिजे ना, राजाला वारस पाहिजे पेशवाईला, म्हणून सवाई माधवरावांचं लग्न करायचं म्हणून असं त्या काळात त्यांनी प्रसिद्ध केलं होतं की सवाई माधव पेशव्यांचा पुनर्विवाह करायचा आहे. तर आपल्या कुणाच्या असतील मुली तर त्यांनी दाखवायला आणाव्यात, म्हणजे कुणाचा इच्छा असेल त्यांनी पुनर्विवाहासाठी. असं ऐकल्यावरती हे कोकणातल्या लोकांनी आणलं होतं जीवला, की बघूया आपण सातारहून इथं पुण्यात आणून हिचं लग्न होतंय का. जीवबाईला आणलं होतं सुवर्णदुर्गाहून. ते जोशी मामा घेऊन आले ते, की आता ही पण 9 वर्षाची झाली, हिचं तरी लग्न व्हायला पाहिजे, बघूया हिचं नशीब चांगला तर असे नका दुसरेपणा, बघू पेशव्यांच्यातलं होतंय का. पण त्या कोकणातून इथं येईपर्यंत
पुण्यात येईपर्यंत सवाई माधवरांचं पुन्हा दुसरं लग्न ठरलं अच्छा. आणि पुण्यातल्या साठे म्हणून आहेत, साठे सावकार, त्यांची मुलगी केली. आणि पूर्वी सावकारांच्याच मुली पेशवे का करत होते असा एक मला प्रश्न विचारला होता. तर सावकार म्हणजे आता लढाईच्या वेळेला पूर्वी बँका नव्हत्या ना, तर अच्छा, लढाईच्या वेळी पैसा लागायचा आणि सावकारी करायची परवानगी पेशवेच देत होते. तर पेशव्यांना लढाईसाठी कर्ज पाहिजे ना, पैसे पाहिजेत ना. तर बरोबर. प्रत्येक सावकाराने आपली मुलगी दिली तर पेशव्यांना कंपल्सरी कर्ज लढाईसाठी द्यायलाच पाहिजे असा नियम होता अलिखित. म्हणून सगळ्या सावकारांच्या मुली करायचे की त्यांच्याजवळ कॅश पैसे असायचे ना त्या काळात. म्हणून सगळ्यांच्या अगदी म्हणजे राधाबाईंच्या नंतरपासनं काशीबाई काय, बाजीरावची बायको काय, सदाशिवरावांची बायको काय, सगळ्यांच्या बायका सावकारांच्या मुली केल्या की लढाईच्या वेळी लागणार धन हे सावकारांनी कंपल्सरी पेशव्यांना द्यायचं कमी व्याजानं. लढाई जर जिंकलं तर व्याजासकट देता येतं, पण व्याजाचा दर कमी असा. म्हणून ही पण सावकारांचीच बायको केली ती सवाई माधवरावनं. आणि ही मुलगी जीव आली होती. तर नाना म्हणले आमच्या ह्या पत्नी आजारी आहेत, आमचं 9वं लग्न आहे, तर आमच्याकडे ही मुलगी तुम्ही देऊ शकाल का. जोशी मामा म्हणून आले तर ते सगळीकडे शोधच असते ना लग्नाची. ते म्हणजे आम्ही विचारतो तिच्या आईला. आणि जीवची म्हणजे आधीची काय घरी हे होती, जीवचे वडील नव्हते आणि तिचे 5 भाऊ सुवर्णदुर्गाला भिक्षुकी करत होते. तर ते जोशी मामा म्हणले आता अगदीच गरिबी आहे तर आपण नानांना देऊया ही मुलगी. तर तिच्या आईला विचारलं नानांना देऊया का, तर त्या म्हणल्या की नानांचे 8 विवाह झालेत, नाना थोर आहेत वयानं, थोर म्हणजे मोठे, तर देऊया का. तर त्या म्हणल्या असे नका थोर, आपल्या मुलीचं भाग्य उजळेल, नाना फडणवीसांसारखा व्यक्ती मिळते त्यांना पती म्हणून, आपण तिला देऊया, पुढं मग असेल नशिबात तर होईल मूल. त्यांना 40-45 वर्ष वृद्ध म्हणत नव्हते, आपण म्हणत नाही आता, पण ते वृद्ध म्हणाले होते त्यांना. पण मग जीवचं त्यांच्याशी लग्न झालं. पण त्या लग्नात त्या मामाने काय कॉन्ट्रॅक्ट केलं की यांचं जरा एवढं पैसेवाला नाना फडणवीस आहे, मुख्यमंत्र्याची पोस्ट आहे, तर निदान या मुलीला माहेरचं काहीतरी पैशाचा तरी आधार मिळावा, वडील नाही आहेत. तर त्यांनी असं कॉन्ट्रॅक्ट केलं त्या जोशी मामाने की आमच्या मुलीला आम्ही नारळ आणि मुलगी देतो, पण तुम्ही आमच्या मुलीच्या आईची पोटाची व्यवस्था करा. भावांची भावाला तुम्ही कामाला लावून घ्या पुण्यात तुमच्या हाताखाली कशासाठी, आणि आईच्या पोटापाण्याची व्यवस्था म्हणून सालाना 400 रुपये त्यांना द्यायचे. अच्छा. आईला पेन्शन सारखे दरवर्षी 400 रुपये. आणि त्या सुवर्णदुर्गाला राहतील आणि 4 भाऊ होते, त्यांनाही पुढे शिकल्यावर भिक्षुकी करून किंवा काही चरितार्थाला लागलं तर आपण मदत करायची. असं नानांची त्यांनी कॉन्ट्रॅक्ट केलं. मग जीवचं लग्न झालं. इथं लग्न झाल्यावर 3-4 वर्ष तिला त्या 9 वर्षाच्या होत्या जीवबाई सुद्धा लग्नात. नवरा म्हणजे काय, लग्न म्हणजे काय हे पण कळत नव्हतं ना. नाना फडणवीस हे मोठी व्यक्ती आहे, मग त्या आपल्या घरात असायच्या, बस म्हणजे असं राहायच्या. नानावाड्यातच त्या राहत होत्या. पण 1800 साली नानांना जेव्हा विषमज्वर झाला, ताप, टायफॉइडचा ताप आला होता, तेव्हा त्यांना सांगितलं की आम्हाला जरा बरं नाही आहे, तर तुम्ही आता सिद्धटेकला जाऊन या, दोघी जणी त्या मोठ्या असं सवतीला घेऊन आम्हाला दर्शनाला जाऊन या, तोवर आम्ही बरे होतो. म्हणजे विषमज्वर हा संसर्गजन्य रोग होता ना, म्हणून त्यांना तिकडे पाठवलं होतं. आणि त्या तिथून येईपर्यंत नाना गेलेलेच होते. आणि नाना 1818 साली 12 मार्चला वारलेत. म्हणजे आता त्यांची पुण्यतिथी पुढच्या महिन्यात येईलच. तर त्या तिथनं येईपर्यंत त्यांना इथं कळलं, वाटेतच कळलं की आपले पती वारलेत. मग त्यांचं इथं आल्यावर ते दशक्रिया वगैरे सगळं झालं. पण नाना गेल्यावर त्यांचं प्रेत उचलताना सैनिकांनी भांडण केलं की आमचा पगार कोण देणार, आता नाना मेलेत. त्याच्यासाठी हवाला घ्यायला लागला. हवाला हा शब्द फारसी आहे. 2000 रुपये 2 का 3000 रुपयाचा हवाला घेतला सावकाराने. नानांचं प्रेत दहन केलं गेलं. मग जीवबाई आल्या. मग पुढचे सगळे आपले धार्मिक विधी झाले. आणि ते विधी व्हायच्या आधी नानावाड्यातली एकही वस्तू शिल्लक ठेवली नव्हती. लोकांनी सगळं लुटून नेलं आणि त्यांना असं नेसत्या वस्त्रानिशी शनिवारवाड्यात कैदेत ठेवलं. तेव्हा त्यांची आणि सगुणाबाईंची गाठ पडली शनिवारवाड्यात. आणि मग त्या ह्या मोठ्या होत्या सगुणाबाई, थोड्याशा, या जरा लहान होत्या ना, 9 वर्षाच्या. मग त्यांच्या सल्ल्यानं त्या तिथे राहिल्या 6-7 महिने. 7 महिन्यानं मग त्यांची बाजीरावांनी कैद कमी केली. दुसरे बाजीराव पेशवे, पहिले नव्हे, दुसऱ्या बाजीरावांनी कैद कमी केली आणि लोहगडला नेऊन ठेवलं. नाना फडणवीसांचा प्रायव्हेट किल्ला होता तो, म्हणजे तो
राज्यासाठीच नानांनी घेतलेला होता अच्छा. की ब्रिटिश सैन्यावर लक्ष ठेवा. तो बोरघाट चढून ब्रिटिश लोक इथं येत होते ना राज्यात आपल्या, शिरकाव करून येत म्हणून तिथं बोरघाट म्हणजे आता खंडाळ्याचा घाट, पुन्हा बॉम्बे एक्सप्रेस वे आहे ना, हो, हो. तिथे लोहगड आहे. त्या लोहगडावरती त्यांना 4 वर्ष कैदेत ठेवलं. आणि ते नाना मेल्यामुळे हे विधवाच होत्या ना, लहान बाल विधवाच होत्या. तर नानांचे कारभारी निचुरे त्यांना त्यांच्या संरक्षणासाठी ठेवलं होतं, जीवबहींच्यासाठी बॉडीगार्ड संरक्षण. तर त्यांच्याकडनं त्यांनी सगळी नाना फडणीस म्हणजे कोण, मग ते काय करत अच्छा, होते, तेव्हा त्यांना माहिती झालं नाना की फडणीस आपण म्हणजे कोण. कुठल्या नाना फडणीसांची पत्नी आहोत, पण तेव्हाच्या दृष्टीने त्यांची माहिती किंवा ते काय पोस्टवर होत किंवा काय होते हे काय 9व्या वर्षाच्या मुलीला काय माहित असणार आहे. बरोबर. हे आपले पती यांच्या घरी तुम्ही राहायचं एवढंच आई वडील आईनं सांगितल्यावर त्या राहिल्या आहेत. मग तिथं तिनं सगळं राहून कारभाऱ्यांकडनं आमच्या पतींची माहिती सांगा, आमचे मालक काय करत होते, मग त्यांची सगळी माहिती घेतली. त्या कारभाऱ्यांनी जे जे सांगितलं मग त्यांनी त्यांच्या संबंधीचे कागदपत्र जमा केले. त्यांना ब्रिटिश तोपर्यंत इकडं पेशवाई बुडत आली होती आणि मॅलेट साहेबांनी त्यांना पत्र पाठवलं इंग्रजीत की असं असं तुम्ही नाना फडणीस सारख्या थोर व्यक्तीच्या पत्नी आहात, तर आम्हाला तुमच्याशी भेटायचं आणि तुमची आम्ही काही कमी करतो, लोहगडावरून तुम्ही लोहगड खाली करा, तो आम्हाला द्या. बाजीराव साहेबांना आम्ही सांगितलंय. तेव्हा बाजीराव पेशवे होते 1818 पर्यंत पुण्यात बाजीराव पेशवेच होते प्रमुख. तर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून जीवबाईंना हे काहीच माहीत नाही राजकारणातलं, त्यांना लोहगड खाली करायला लावला आणि त्यांना सांगितलं तुम्ही पुण्यातल्या नानावाड्यातून राहा. तर त्या म्हणल्या आता आमचे मालक गेले, तिथनं आम्हाला हाकललं, आम्ही नाही येणार आमच्या वाड्यात, आम्ही पनवेलला राहतो. मग त्यांनी पनवेलला राहून सगळं माहिती गोळा करून चरितार्थासाठी एक पैसाही त्या बाईजवळ नव्हता, तर तिनं व्यापार केला, भावाच्या मुलांना नोकऱ्या लावल्या, भावाच्या मुलांचं शिक्षण केलं. मुंबईला भावाच्या मुलाला ब्रिटिशांशी पत्रव्यवहार करायसाठी एक भावाच्या मुलाला जागा घेऊन दिली, एका भावाला मेणवलीला दिलं. मग ब्रिटिशांनी त्यांना पेशवाई बुडल्यावर नानांची सगळी प्रॉपर्टी जप्त केली, कारण ते नाना ब्रिटिशांच्या विरुद्ध होते ना नाना फडणीस म्हणून. आणि त्या प्रॉपर्टी 9 कोट नारायण नाना फडणीस होते, म्हणजे त्यांचा दर वर्षाचा 9 कोटाचा व्यवहार असायचा. 9 कोट व्यवहाराचं ट्रान्झॅक्शन महाराष्ट्र सरकारचं ते करायचे, म्हणून त्यांना 9 कोट नारायण म्हणायचे. तर 9 कोट नारायणाच्या पत्नीला 900 रुपये सुद्धा पगार पडत नव्हता महिना. ब्रिटिशांनी त्यांना सालाना 1200 रुपये दिले ही प्रॉपर्टी जमा करून. अच्छा, फक्त सालाना तुम्हाला पेन्शन म्हणून नानांची पत्नी म्हणून पैसे देऊ आम्ही, त्याची सुद्धा गॅरंटी नाही. आता होय म्हणतायत, पण म्हणजे प्रॉपर्टी काढून घेतल्यावर ते देतील का नाही शंकाच आहे ना. म्हणून त्यांनी पनवेलला 6-7 वर्ष राहिल्या, 1818 पर्यंत पनवेलला राहिल्या. आणि त्यांनी मग लेखी लिहून घेतलं परत. बाजीराव पेशव्यांचा जेव्हा ब्रह्मावर्ताला पूर्ण पेशवाई हरली आणि युनियन जॅक सनवारवाड्यात लागला, तेव्हा ते ब्रह्मावर्ताला गेले. काशीजवळ हे गाव आहे ब्रह्मावर्त, बरेली आत्ताचं. अच्छा, तिथे त्यांना स्थान राहायला पाठवलं आणि बाजीराव पेशव्यांनी तिथे वाडा बांधून त्यांना सालाना पेन्शन दिली राज्य खालसा करून ब्रिटिशांनी, आणि ह्यांना 12,000 सालाना. त्यांना विचारलं की तुम्ही तुमच्या पुण्याच्या हवेलीत येऊन राहता का, त्या म्हणल्या नाही. मग त्यांना तुम्ही जिथे आवडेल तिथे राहा. मग त्यांना मेणवली, त्यांना नानांना रिटायरमेंटला राहायसाठी त्यांनी मेणवलीला वाडा बांधला होता. आम्ही म्हणल्या तिथं राहू, आणि तिथं राहून सगळ्या लोकांचं कल्याण, भावांचं कल्याण, कुणाचं शिक्षण, कुणा ब्राह्मणांच्या मुलांना दान धर्म, असं त्या 40-35 वर्ष पुढे राहिल्या मेणवली. त्या अत्यंत साध्वी, सज्जन, बालविधवा असून हुशार, ब्रिटिशांची पत्रव्यवहार दरवेळेला त्यांनी मोडी शिकून, मराठी शिकून पत्रव्यवहार केले. एका वाच्याला शिकवलं, भावाच्या मुलाला आपल्या वाड्यात कामाला ठेवला. असं सगळं दोन्ही कुळांना उद्धार केला तिनं. म्हणून मी त्यांच्यावर पुस्तक लिहिलं की 200 वर्षापूर्वी ही 9 वर्षाची मुलगी 35 वर्षापर्यंत जगून आमच्या घराण्याचा उद्धार केला. जी नानांची प्रॉपर्टी तिला हवी होती, म्हणजे आता बेलबाग, हे त्यांनीच कोर्ट कचेऱ्यात भांडणं न करता सोडवलं. अच्छा, मेणवलीचा वाडा त्यांना पेन्शन म्हणून दिला, मेणवली गाव इनाम दिलं, बाकी सगळी वतनं खालसा केली. सगळ्या लोकांची ब्रिटिशांनी खालसा केली. पण त्या गेल्यावर सुद्धा त्यांनी जो दत्तक घेतला, नानांना काय इच्छा होती की आपलं घराणं पुढं चालू राहावं, आपल्याला मुलबाळ नाही म्हणून. मग त्यांना ब्रिटिशांनी काय पत्र पाठवलं की तुमचं घराणं चालू राहण्यासाठी तुम्ही दत्तक घेऊ शकता हिंदू धर्माप्रमाणे. मग त्यांनी भानू घराण्यातलाच एक आमच्या चुलत भावाचा नानांचा मुलगा दत्तक घेतला
पण अच्छा. तुमच्या माघारी त्यांना पेन्शन आणि राहायचा वाडा पण देणार नाही, आम्ही सगळं संस्थान खाली करणार तुमचं, अच्छा. मेनवली बिनवली सगळं. म्हणजे जीवबाईंनी घेतलं जीवबाईंनी त्यांनी दत्तक घेतलं, नानांची इच्छा पूर्ण केली हम्म. की नानांना दत्तक घ्यायसाठी त्यांनी आमच्याशी विवाह केला होता. हम्म. नानांना दत्तक घेऊन दिलं नव्हतं हम्म. बाजीराव पेशव्यांनी आणि ब्रिटिशांनी, हम्म. कारण नाना मेल्यावर इस्टेट जप्त करून राज्याचे सगळे व्यवहार काय आहेत ते त्यांना बघायचे होते ना, हम्म. हम्म. ते पॉलिटिक्स होतं तसं. बरोबर. म्हणजे म्हणून तर ती म्हणली एकच आमची इच्छा आहे की आमच्या स्वारीची इच्छा होती की दत्तक घेऊन घराणं चालू ठेवायसाठी आम्ही जिवंत आहोत, आणि म्हणून त्यांनी भानू घराण्यातला एक मुलगा दत्तक घेतला. त्याचं लहानपणापासून पालन पोषण केलं. 3 वर्षाचा मुलगा घेतला होता आणि अच्छा. त्याचं पालन पोषण करून त्याला 8व्या वर्षी दत्तक घेतला, मेंढवलीला ठेवलं. त्या आता हे आजारी पडल्या, त्यांना पॅरालिसिस झाला म्हातारपणी, अर्धांगवायू झाला होता, हम्म. आणि सगळे कागदपत्र जमा केले. नानांच्या इस्टेटी काय होत्या, महाराष्ट्राचा रेव्हेन्यू कसा होता, हम्म. हे सगळं ह्या बहिणी कलेक्शन करून ब्रिटिशांना दिलं. बापरे. आणि मला हे तिचं कर्तृत्व जास्त हो. वाटलं. 200 अगदी. वर्षापूर्वी ह्या एवढे बहिणी सगळे एकटीनं शोधून. स्वतःला मूल नाही, बाळ नाही, नवरा नाही, माहेरी काही असे खूप उच्च शिक्षित आहेत बाबा किंवा खूप पैसेवाले आहेत की तिथं हम्म. काहीतरी आधार मिळेल, ते काही आशा नव्हती. पण तिनं स्वतःच्या जिद्दीनं हे सगळं केलं आणि ब्रिटिशांशी न भांडण करता, पेशव्यांशी न भांडण करता, एकाही भारतातल्या सरदारांशी न भांडण करता तिनं जेवढी तिला जमेल तेवढी नानांची इस्टेट आणि परत नानांचं घेतलं. देवधर्माचं आमचं मंदिर. हम्म. नाना फडणवीसांची एक इच्छा होती की भीमाशंकरचं देवस्थान खराब झालंय, हम्म. ते रिपेअर करावं. तेही यांनी पैसे जमवून साठवून स्वतः व्यापार करून हो, ते रिपेअर रिपेअर केलं. केलं. काशी विश्वेश्वर सुटावा म्हणून ब्रिटिशांची खटपट पण त्याने केली, अच्छा. पण त्यांना यश मिळालं नाही, कारण ते खूप लांब होतं. आणि अमृतराव पेशवे म्हणजे रघुनाथरावांचा दत्तक मुलगा होता, त्यांच्याशी त्यांनी खटपट केली. पण ते म्हणले ब्रिटिशांना आम्ही सरेंडर झालोय, आमचं काही चालणार नाही. आणि ह्या मेल्यानंतर 1854ला ह्या मेल्या, जीवबाई वारल्या. हम्म. त्याच्यानंतर झाशीचं त्यांनी असंच दत्तक विधान खानचार करून संपूर्ण झाशी संस्थान सरेंडर करून घेतलं हम्म. ब्रिटिशांनी. आणि यांच्यानंतरच हे सगळे ब्रिटिशांचे कायदे सुरू झाले की दत्तक दत्तक नाही वारस ना घ्यायचं. मंजूर. हम्म. ब्रिटिशांमध्ये नाही. इथं ह्यांना मग त्या म्हणले आम्हाला दत्तक वारस तुम्ही इस्टेट देऊ नका, आमचे आम्ही कमवून खाऊ, हम्म. पण आम्ही दत्तक घेणार. आणि त्यांनी दत्तक घेऊन पुढं मग मेणवलीला त्यांना वाढवून त्यांनी मग ब्रिटिशांची संगनमत करून त्यांच्या मुलांनी पुन्हा ही इस्टेट सगळी जमा करून घेतली. अच्छा. या बायकांचं मला खूप कर्तृत्व हो, वाटलं की अगदी. 200, 300 वर्षापूर्वी एवढ्या एवढ्या लहान लहान मुली लहान- काम अगदी करतायत, 9-10 असं करतायत. वर्षाच्या. मग त्यांच्यावर काहीतरी नवीन पिढीला समजावं म्हणून मी ही पुस्तकं लिहिली. हम्म. पुस्तकं लिहिली म्हणजे वाचक वर्ग निर्माण व्हावा बरोबर. म्हणून लिहिले. आणि आमच्या म्हणजे कल्पनेप्रमाणे पुस्तक हे वाचकांसाठी आणि प्रसारासाठी उपयोगी पडतं. इतिहासात सगुणाबाई सारख्या स्त्रियांची नावं मागे का पडली असतील का? मागं पडली म्हणजे काळ, हम्म. सत्ता आपली नव्हती, पैसा नव्हता. सगुणाबाई काय, जीवबाई काय, हो. बायजाबाई शिंदे काय, हम्म. महाजी शिंदेंचीच ती बायको. पण महाजी शिंदे गेल्यावर घरात जी भाऊबंदकी सुरू झाली इस्टेटीसाठी, आणि ब्रिटिशांना जेव्हा तुम्ही सरेंडर होता, दुसऱ्याला तुम्ही जेव्हा शरण जाता, तेव्हा तुमच्या देशाबद्दल त्या लोकांना काय आपल्याबद्दल चांगलं वाटणार आहे. जेवढे तुमच्यात भांडणं होतील, जेवढ्या तुमच्या स्त्रिया गप्प राहतील, दबल्या जातील, तेवढ्या त्यांना राज्य करायला सोयीचं होईल ना. म्हणून या सगळ्या स्त्रियांना दबवलं. आता आपण असं म्हणतो लोकमान्य टिळकांची पत्नी, लोकमान्य टिळकांना सुद्धा ब्रिटिशांनी खूप त्रास दिला की नाही, हम्म. मंडालेमध्ये जेलमध्ये. पण ते जेव्हा जेलमध्ये गेले, सावरकरांच्या त्यांच्या पत्नी, यांना सुद्धा किती हाल झाले. तेव्हा सुद्धा ब्रिटिश आमदानी होतीच ना. हम्म. 47 पर्यंत ब्रिटिशांचंच राज्य होतं. हम्म. मग या स्त्रियांचं तरी आपल्याला तुम्हाला कुठं काय माहित आहे. हो. त्यांच्या मुलांना, लोकमान्य टिळकांच्या मुलांना मुठा नदीकाठी एका धर्मशाळेत राहायला लागलेलं आहे. 5 घरं जाऊन माधुकरी मागून ती मुलं जेवली आहेत. मंडालेला लोकमान्य गेले, घरात सगळं होत्याचं नव्हतं केलं. म्हणजे त्यामुळं मग त्या बायकांना चरितार्थ चालवणं, आपल्या मुलांचं संरक्षण करणं, बर, ते महत्वाचं. एवढंच महत्वाचं राहिलं. त्यांचे गुण सगळे दाबलेच गेले ना. हम्म. आणि हेतू पुरस्सरच दाबले गेले ना, हम्म. की तुम्ही तुमच्या स्त्रिया जर पुढे आल्या आणि असं जर त्रास द्यायला लागले, झाशीच्या राणीवरनं ते पण शाणे झाले ना, हम्म. की एक दत्तक वारस नाही म्हणल्यावर एक झाशीसारख्या संस्थांमधली 18 वर्षाची बाई तुमच्या अगेन्स्ट येऊ शकते, लढू शकते. मुलाच्या पाठीवर येऊन तिनं लढाई केली आहे ना. हो. अशा कितीतरी स्त्रिया निघतील ना. असं हम्म. ज्यांच्याबद्दल आपण वागलोय वाईट, त्यांच्या बायका एकत्र येऊन आपल्याला त्रास देतील म्हणून घरोघरी त्यांनी जाऊन बंदीच केली ना. हम्म.
कुणालाही पुढे येऊनच दिलं नाही. महाराष्ट्रात काय संबंध, उत्तर हिंदुस्थानातही तेच आहे. संपूर्ण भारतभरच त्यांनी दडपशाही सुरू केली ना. इवन कलाकारांचे, विणकरांचे बोटं तोडली आहेत. ते तुम्ही ऐकलं असेल ना. कलकत्त्याची मलवल लंडनला जात होती, इराणला जात होती, त्या विणकरांचे बोटं तोडली आहेत. कारण त्यांच्या मँचेस्टरमधलं कापड खपावं, इथनं कापूस नेऊन आपूची झाडं लावायची, आपू तोडायला बायकांना बसवायचं. कारण आपू तोडताना हातात मोजे वगैरे घालायची पद्धत नाही. आपूच्या ज्या विषय आहेत त्याच्यातनं जे काही हे येतात केमिकल्स, ती बोटाला झाली की बोटं महारोग्यासारखी होतात, बोटाला भोकं पडतात. असं जास्तीत जास्त तुमचा छळ केलेला आहे त्यांनी. आणि तुमच्या बायकांना म्हणून हेतू पुरस्सरच सगळ्यांना दाबलंय. बायका काय पुरुष काय, एखादा पुरुष स्वातंत्र्यासाठी लढलाय ना. आपण किती होतो, एक लाला लजपत राय, एक सुभाषचंद्र सबंध बंगालमध्ये, भारतात फक्त एक महात्मा गांधी, किंवा महाराष्ट्रात टिळक आणि आगरकर 3च माणसं हुशार होती. म्हणजे त्यांनी तुमचे हुशार माणसं, हुशार बायकांना वर येऊन द्यायचं नाही हेच ठरवलं होतं ना. त्याला कारण आपलं पारतंत्र्य. आणि तुम्हाला जितकी गरिबी ठेवता येईल तेवढं तुम्ही दबले जाल. तुमचं रोज पोट भरणे, भाकरी आमटी खाणे किंवा जेवणाची जीवनावश्यक गरजा पुरवण्यातच तुमचा जन्म गेला पाहिजे. तर तुम्ही बाकीचा काही विचार करू शकणार नाही. बरोबर. हे त्यांनी हेतुपुरस्सर ब्रिटिशांनी केलं. मुघलांनी इतकं केलं नाही, पण मुघलांनी वेगळं केलं. म्हणजे हा जो इतिहास आहे हा नवीन पिढीनं वाचावा अशी आमची इच्छा आहे. की असं आपल्यात झालंय, आता तरी आपण शहाणे होऊया. की आपले जे काही ड्रॉबॅक्स झालेत पूर्वजांचे ते सुधारून आपण आपल्या लोकांना पुढे आणूया ना. त्याच्यासाठी इतिहास वाचला पाहिजे. इतिहास वाईट नाही आहे, पण त्यातले जे काही प्रत्येक माणसात दोष आहेत ते वगळून पुढच्या पिढीनं चांगल्या गोष्टी शिकूया ना. याच्यासाठी नवीन पिढीनं काहीतरी केलं पाहिजे ना. जे आपले ड्रॉबॅक चाललेत ते कमी व्हायला पाहिजेत ना. त्याच्यासाठी आपण काम केलं पाहिजे. हीच आमची इच्छा आहे. मग इतिहास त्यासाठीच वाचावा ना. आणि इतिहास वाचायचा म्हणजे मोडी लिपी मोडी शिकली पाहिजे. मोडी काय त्या त्या प्रांतातली भाषा शिकली पाहिजे ना. त्यावेळी मराठ्यांच्या राज्यात भारतभर राज्य होतं म्हणून मोडी. बरोबर. पुण्यापासून दिल्लीपर्यंत, पुण्यापासून तंजावरपर्यंत, पुण्यापासून सुरतपर्यंत जिथपर्यंत मराठी राज्य होतं तिथपर्यंत मोडी आहे. राजपुतानात आहे मोडी आहे. जिथं जिथं पेशव्यांचा पत्रव्यवहार तिथं मोडी आहे. पण त्यातले ते शिकावं आणि नवीन पिढीला उपयोग पडावा हीच इच्छा आहे. त्याच्यासाठी आपण काहीतरी काम करूया असं मला वाटतं. नाही, पण तुम्ही खूप छान काम करताय. याही वयात तुम्ही मोडी लिपीचं तुमचं काम सुरू ठेवलं आहे. ते करायचंय, होतंय तिथपर्यंत करणार आहे. काकू, आज तुम्ही इथे आलात आणि मोडी लिपीबद्दल आम्हाला माहिती दिली त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. खूप खूप धन्यवाद काकू. आजचा एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि सासी सखीला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील भागात पुन्हा भेटूया. अंटिल नेक्स्ट टाइम, कीप शायनिंग.